भोंदू अशोक खरातच्या भोंदूगिरीचं एक नवीनच प्रकरण समोर आलंय। मासा ही पाण्यातली वनस्पती आहे असं सांगून हा भोंदू जैन आणि शाकाहारी अनुयायांना मासे खाऊ घालायचा। त्याचं झालंय असं की फसवणुकीतल्या संपूर्ण प्रकारातनं आता खरातनं लाखो रुपयांची उधळपट्टी तर केलीच आहे, पण उकळलेत सुद्धा। प्राथमिक तपासात हे समोर आलंय। एसआयटीच्या चौकशीमध्ये भोंदूगिरीचे अनेक नवनवीन आयाम उघड होत आहेत। तर दुसरीकडे खरात सुचवत असलेल्या विचित्र आणि अघोरी उपायांबाबत सुद्धा चर्चा जोर धरतीये। खरातकडे अडचणीमध्ये असलेले अनुयायी आता यायचे, काही जैन अनुयायी सुद्धा होते असं बोललं जातंय। तो जैन आणि शाकाहारी असलेल्या अनुयायांना मासे खायला घालायचा। मासे हे पाण्यातली वनस्पती आहेत आणि ते खाल्ल्यानं काही होत नाही, तो प्रसाद असतो असं म्हणायचा। त्यातून तो लाखो रुपयांची उधळण करायचा। तज्ञांच्या म्हणण्यानुसार या खरातची विकृत मानसिकता यातनं प्रदर्शित होतीये। शाकाहारी असलेल्यांना खोटी नाटी आश्वासनं देऊन त्यांना मांसाहार करायला लावायचा। त्यातून त्यांना विकृत आनंद मिळत होता असंही बोललं जातंय। आता दरम्यान याबद्दल नेमकं काय माहिती समोर आली आहे आपण सविस्तर पाहतोय। अडचणीमध्ये जे अनुयायी असायचे त्यांना विचित्र तो उपाय सांगायचा। जैन किंवा शाकाहारी अनुयायांना मासे खायला घालायचा सल्ला द्यायचा। प्रसाद आहे असं म्हणायचा आणि मासे खाऊ घालायचा। तर मासा हा समुद्रातली वनस्पती असते असं खरातनं या अनुयायांना सांगितलं होतं। मासा कापला की रक्त येत नाही असं खरातचा युक्तिवाद होता आणि माशांना हाड नसतात अशा प्रकारचं धादांत खोटं वक्तव्य हा खरात करायचा। मासे खाऊ घालून त्यानं या जैन व्यावसायिकांना लाखो रुपये उकळले होते असंही आता समोर येतंय। या विकृत अशोक खरात आता पुन्हा एकदा एसआयटीच्या कोठडीत त्याची रवानगी झाली आहे। नाशिक मध्यवर्ती कारागृहातनं त्याचा ताबा पुन्हा एकदा एसआयटीनं घेतलाय। त्याचं झालंय असं की या प्रकरणी सगळ्यात पूर्वी अशोक खरातनं खंडणीची तक्रार केली होती आणि त्यानंतर अहिल्यानगरच्या एका पीडितेनं खरातच्या ऑफिसात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती। हे 2 गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि चौकशी सुरू झाली। आज 14 दिवसांनंतर कोर्टानं या 2 प्रकरणात खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली। पण नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा तपास करण्यासाठी पुन्हा एकदा खरातच्या कोठडीची मागणी केली जाते। आता कोर्टानं ही मागणी मान्य केली आणि त्यानंतर नाशिक कारागृहात नेलेल्या खरातचा ताबा एसआयटीनं घेतलाय। दरम्यान सुटकेसाठी कोठडीमध्ये असलेल्या अशोक खरातचे केविलवाणे प्रयत्न सुरू झालेत। कोठडीतनं तो काय करतोय, भोंदूगिरीने पोलिसांची कशी दिशाभूल करतोय हे आपण पाहूया। त्याचे प्रयत्न होते अशी माहिती समोर आली आहे। नेमकं काय झालंय? खरातनं पोलिसांची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न कोठडीमध्ये केले। तो काय करायचा? कोठडीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना तो भविष्य सांगायचा प्रयत्न करायचा। पोलिसांना एक प्रकारे कह्यात घ्यायचा प्रयत्न त्याचा होता। पोलिसांच्या प्रमोशन विषयी खरातनं भाकीत केली होती, जेणेकरून पोलीस खुश होतील आणि पुन्हा त्याला आपलं बस्तान बसवता येईल। मात्र चाणाक्ष अधिकाऱ्यांनी काही खरातची ही भोंदूगिरी हेरली आणि ती पुढे पाठवली। त्यामुळे त्याची डाळ काही शिजू शकलेली नाहीये। तर आता खरातची ही मोडस ऑपरेंडी आता उघड झाली आहे। त्याला तुरुंगामध्ये पोलिसांसोबत कशा प्रकारचा व्यवहार केला ते आता समोर आलेलं आहे।